प्लॅटफॉर्ममध्ये आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर मुकेश परदेशी सर. सर स्वतः उत्तम इंजिनियर तर आहेतच, त्यासोबत त्यांनी मास्टर सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. मागच्या 14 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. धुळ्यामध्ये त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले आहेत, गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टवर ते कन्सल्टन्सी करतात आणि आता अर्थातच लवकरच त्यांनी नाशिकमध्ये सुद्धा काही प्रोजेक्टवर ते काम करतात. या सगळ्याबद्दल, त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासाबद्दल आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच तुमचा आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या प्रतिथेश इंजिनियरशी आम्ही बोलतोय, चर्चा करतोय आणि या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी निघतील ज्या येणाऱ्या तरुण इंजिनियरसाठी काहीतरी कामी येतील, महत्वाच्या. यासाठी हा बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्म आहे. सो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मला आधी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल तुमच्याबद्दल, म्हणजे तुमचं शैक्षणिक जीवन, तुमचं कॉलेजचं जीवन आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामागे येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळालं आणि वाटलं रे मला पण इंजिनियर बनायचंय? काय सांगाल? प्रथमतः मी धुळ्यातच जन्मापासून राहिलो. धुळ्या सिटीचीच डेव्हलपमेंट थोडी 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 छोट्या छोट्या याच्याने बघत गेलो. बरोबर. नंतर धुळ्यातल्या जैन शाळेत 1ली ते 10वी 12वी झाल्यानंतर एक डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे, ते धुळ्यातच आहे, तिथं योगायोग नंबर लागला. तो नंबर लागल्यानंतर एक फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं. सेकंड इयरला थोडासा काही बॅकलॉग राहतात, काय राहतात, कॉलेजचे उन्हाळपण, थोडंसं हे कॉलेजची हवा, ती हवा सगळी केली. बरोबर आहे. बॅकलॉग पण राहिले, त्याला पण कंटिन्यू केलं. पण त्यानंतर एक सिरियसनेस लाईफ मध्ये असा आला की डिप्लोमा सेकंड इयरला असताना वडील वारले. त्याच्यानंतर एक जबाबदार म्हणून आपण वर्किंग करायला पाहिजे. बरोबर. याच गोष्टीकडे आपलं साधारणपणे एक कॉन्सन्ट्रेशन राहिलं. मग सेकंड इयर पासून जर तो पॅच थोडासा सुरू झाला, मग अभ्यासाकडे थोडं लक्ष दिलं, सिरियसनेस वाढला. डिप्लोमा फर्स्ट क्लास झाला, डिग्री डिस्टिंक्शन झालं, पीजी झालं. आईच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. प्रथमतः सिव्हिल कडे जाण्याचा स्कोप असा होता की सिव्हिल इंजिनिअरिंगला त्यावेळी साधारणपणे 2001-2003 ला कोणी प्रवेश घेतही नव्हतं. सिव्हिल त्यावेळी कॉम्प्युटर जस्ट लॉन्चिंग होते. त्यावेळी मग सिव्हिल इंजिनिअरिंग थोडस स्लो डाऊन होतं. मला लिटरली बरेच काही लोक असे बोलले की साधारणपणे सिव्हिल का घेतलं, कॉम्प्युटर घे, बरोबर, इतर ब्रँचेस घे. बट सिव्हिल इज फॉर क्रिएशन. अगदी काहीतरी क्रिएट केलं पाहिजे, काहीतरी विश्व घडवलं पाहिजे. बरोबर. आणि त्या हिशोबाने सिव्हिलचं जास्त नॉलेज खूप काही नव्हतं, पण सिव्हिल म्हणजे फक्त बिल्डिंग, बरोबर, एवढाच कन्सेप्ट मनात. सिव्हिल म्हणजे बिल्डिंग हाच कन्सेप्ट मनात. बिल्डिंग कशी दिसते, काय दिसते, आपल्याला ग्राफिकली काय करता येईल, या हिशोबाने सिव्हिलला घेतलं. सिव्हिल मध्ये झालो आणि फायनली सिव्हिल इंजिनियर कम्प्लीट झालं. सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर तर एक असं होतं की गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची का, कन्सल्टन्सी करायची का. बरोबर. त्यानंतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिसचा पण ट्राय केला, गव्हर्नमेंट सर्व्हिसलाही लागलो. बरोबर. पण एक जो फॅक्टर होता मनात, बिल्डिंग म्हणजे एक इमारतीविषयी असलेलं प्रेम, ते व्यक्त करण्यासाठी मला कन्सल्टन्सी किंवा बिल्डिंग बांधणे या प्लॅटफॉर्म शिवाय दुसरं काही नव्हतंच धुळ्याच्या लेवलला. बरोबर. आणि फर्स्ट ऑफ ऑल धुळे तर सोडायचं नव्हतं आणि फॅमिलीच्या डे टू डे नीड्स आहेत त्याही कम्प्लीट करायच्या होत्या. बरोबर. मग एक छोटीशी कन्सल्टन्सी सुरू केली. त्या कन्सल्टन्सी नंतर एक लोकांचे थोडे थोडे कामं पूर्ण करणं. नवीन नवीन वय कमी असल्यामुळे कोणी तुम्हाला की कस काय सिव्हिल इंजिनियर, 20 वर्षाचा मुलगा, 21 वर्षाचा मुलगा माझं घर कसं काय बांधेल. बरोबर. थोडासा हा प्रश्न पडतो, पडायलाच पाहिजे. प्रत्येक जण दोनच स्वप्न घेऊन येतो, मुलाचं किंवा मुलीचं लग्न किंवा माझं स्वतःचं घर. मराठी माणसाचं कायमस्वरूपी दोनच स्वप्न पूर्ण. बरोबर. त्या स्वप्नांपैकी आपण एक स्वप्न पूर्ण करतोय, ही जबाबदारी मी कायमस्वरूपी मनात ठेवली, आजही मनात ठेवतो. त्याच्यामुळे आजही लोकांना अगदी छान घरं दिले आणि ते फार समाधानी आहेत. आणि ते नेहमी घर पूर्ण झाल्यानंतर कुठलाही कार्यक्रम असो घरात त्यांचा, ते आपल्याला आवर्जून आठवण करतात. त्यांच्या नातलगांच्या पहिले आपल्याला आठवण करतात. का? कारण की त्यांचं एक स्वप्नपूर्तीकडे आपण त्यांना चालना दिलेली आहे, त्यांचं घर पूर्ण करून दिले. बरोबर. बरोबर. आणि त्या आत्मीयतेने घर पूर्ण करण्याची मला जबाबदारी ज्या ज्या मालकांनी दिली त्यांची मी पूर्ण केली. अगदी चांगली क्वालिटी, नवीन अपग्रेडेड सिस्टीम, सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. आणि आहेत आमचे जेवढा कस्टमर डाटा आहे तो सगळा समाधानी आहे. त्यांनी आता मला रिसेंट बरेच लोकांचं म्हणणं होतं की मेट्रो सिटीमध्ये मुलांच्या हिशोबाने आपल्याला घर हवं. बरोबर. म्हणजे कस्टमरांसाठी मला नाशिकला जायला लागलं की माझ्या
कस्टमरांचं धुळ्यात तर घर झालं, पण आता पुढे नाशिकला भविष्यात त्यांना घर हवंय. बरोबर. ते घर आपण कसं काय द्यायचं? म्हणून मग तुम्ही नाशिकला शिफ्ट झालो 1 क्या जानेवारी बात 2025 आणि आजची तुमची तारीख म्हणजे जस्ट स्टार्टच आहे आम्ही. पण आणि तरी आम्ही चांगले प्रोजेक्टवर काम करणार आहेत. क्या बात नवीन प्रोजेक्ट टेंटेटिव्हली इनिशियल करताय. स्टेजला आहेत. वा. आणि भविष्यात नाशिकमध्ये धुळ्यातल्या लोकांना डिस्काउंटेड होम आणि चांगलं होम देऊ. अशी ते तुमची नक्कीच. कारण की concept आहे. धुळ्यातल्या लोकांमुळेच मला तिथं जायला चालना कामाला. मिळाली. माझ्या कस्टमरांमुळेच मला चालना मिळाली. त्यामध्ये फारच हां. सुंदर जीवन प्रवास आहे. आणि माझ्या ते मध्ये तुम्ही बोलताना बोललात, जरी कॉलेज जीवनात काही परीक्षेत किंवा हे झालं, पण त्याच्यानंतर तुम्ही मास्टर सुद्धा केलेलं आहे. त्यावरनं असं वाटणार नाही, तुम्ही पहिल्या वर्षी सिन्सिअर स्टुडंट होता आणि तुम्ही ऑफकोर्स इतकं सुंदर इंजिनिअरिंग केलं. बरोबर. 90 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आजवर त्यांनी कंप्लीट केले. बरोबर. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे येऊया, ज्या महत्त्वाच्या. नक्कीच, नक्कीच. तुम्ही आता बोलता बोलता एक फार सुंदर वाक्य म्हणालात, की हे फील्ड क्रिएटिव्ह आहे. बरोबर. खूप याला क्रिएशनला खूप वाव आहे, कल्पकतेला Creation. वाव आहे. तर मग मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे, की ती कल्पना किंवा क्रिएटिव्हिटी आणि बरोबर. आता बदलती टेक्नॉलॉजी, तर या टेक्नॉलॉजीचा किती फायदा या क्षेत्रात आणि कसा तुम्हाला झाला किंवा होतोय? बदलती टेक्नॉलॉजीचा फायदा तर टेंटेटिव्ह असं होतं, की साधारणपणे लाइटनिंग सिस्टीम. बरोबर. आता लाइटनिंग सिस्टीम कस्टमरला माहित नसते. हम्म. त्या लाइटनिंग सिस्टीम आपण जर अक्वायर केला, त्याच्यानंतर कस्टमरला समजवलं. हम्म. वॉकिंग कॉरिडॉर आहे, वॉकिंग पॅसेज आहे. वॉकिंग पॅसेजला आपण लाइटनिंग सिस्टीम अपग्रेडेड लावली, सेन्सर सिस्टीम लावली. त्याच्यानंतर एका लेवल नंतर कस्टमर ऍक्सेप्ट करतात बरोबर. आणि घेतात. बरोबर. बरं, टेक्नॉलॉजीचा एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हम्म. जसं की घरात सीसीटीव्हीचे कनेक्शन देणे. बरोबर. मी जवळपास सीसीटीव्हीचे कनेक्शन आजच्या 10 वर्षापूर्वीपासून द्यायला सुरुवात केलेली आहे. वा. ज्यावेळी धुळ्यात कमीत कमी सीसीटीव्ही होते, सीसीटीव्ही कनेक्शन त्याची पाइपिंग टाकून ठेवणं, बरोबर. जेणेकरून कस्टमरला नंतर त्रास नको व्हायला. बरोबर. पुढला टेक्नॉलॉजीचा प्रश्न तर चॉईस ऑफ मटेरियल. बरोबर. कस्टमरला चॉईस ऑफ मटेरियलच्या बाबतीत बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. हम्म, हम्म, त्या बाबतीत कधीही चांगलीच गाईडलाईन दिली. हो. त्या बाबतीत विचारलं. ऍज युजल जसं की आता आपण आयकॉन स्टीलच्या प्लॅटफॉर्मवर बसलोय, हो. तर अशा मीटिंग्स मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा मीच इंजिनियर असायचो, वा. की या गोष्टीत तुम्ही हे कुठे, याचं क्रिएशन कुठे आहे, तुमचं रॉ मटेरियल कुठून येतं, बरोबर. बाय बर्थ त्या गोष्टी जाणून हो, घेणं त्याच या तुम्हाला. गरजेचं बरोबर. असतं. दुसरा आता मग यातलाच आणखीन एक प्रश्न विचारणे, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही आता इतकं काम करताय किंवा बांधकाम क्षेत्रात बरोबर. काम करताय, तर अकुशल कामगार किंवा हम्म. अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या क्षेत्रात खूप मोठं आहे. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणालात, की तुम्ही एक स्वप्न पूर्ण करताय. त्या स्वप्न पूर्ण करताना जर एखाद्या अकुशल कामगाराकडून एखादी दुर्घटना घडली, तर ती फार मोठी असू शकते. खरी तर गोष्ट आहे. अकुशल कामगारांबद्दल किंवा याच्याबद्दल काय सांगाल, की किती मोठी दुर्घटना होऊ शकते किंवा कशा प्रकारची होऊ शकते किंवा कसं ते आपण टाळू शकतो? कुशल कामगारांच्या बाबतीत म्हटलं तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा जो लीडर आहे हम्म. तो जर सिरियस असला तुमच्या कामाच्या बाबतीत, बरोबर. तर ते अकुशल कामगारांना प्रत्येक वेळी आपण जाणीव करून देणं, की ही हम्म. गोष्ट करण्याच्या आधी एक शब्द विचारा. हम्म, हम्म, आणि जर जसं की तुम्हाला एक सांगतो, की मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन करतो, हम्म. डॉक्टर कडून चुकी झाली ना, बरोबर, तर ती एक विथिन 10 दिवसात, 15 दिवसात, 2 दिवसात, 2 तासात दिसून येते. बट सिव्हिल इंजिनिअरिंग कडून झालेली चुकी ना, ती फार दिवसांनी दिसून येते आणि ती सगळ्यात जास्त हानिकारक असते. हानिकारक आहे. अगदी ती बरोबर. खूप हानिकारक आहे. अगदी ती बरोबर. जी एवढी हानिकारक आहे, तेवढी हानिकारक कोणतीच गोष्ट नाही. बरोबर. 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 जसं की आता परत आपण आपला जो झोन आहे, हो, हो. अर्थक्वेक रेजिस्टिंग हो, झोन, हो. तर अर्थक्वेक रेजिस्टिंग झोन आपण इन्क्रीजिंग कडे चाललोय. बरोबर. अर्थक्वेक रेजिस्टन्स आपला वाढत जाणार आहे. बरोबर. यासाठी तुम्ही सेफ होम कसं बनवलं पाहिजे, स्टील डिझाईन करून घेतलं पाहिजे. बरोबर. स्टील डिझाईन केल्यानंतर स्टील डिझाईन रीडिंग साठी पण मी माझ्या माणसांना शिकवलं, वा. हा. व्हेरी गुड. घडवलं. म्हणजे त्याच्यामुळे काय, अनस्किल लेबर जे आहेत त्यांना एक जाणीव झाली, की कोणतीही गोष्ट विचारल्याशिवाय करू नये. करू नये. बरोबर. आणि त्यांनी केलेल्याचे जे सिरियसनेस आहे, सेफ्टी इंजिनिअरिंग पण त्यांना आपण टेंटेटिव्हली सांगितलं. त्यांनी केलेल्या चुकांचे सिरियसनेस आहे ते त्यांना आपण डोळ्यासमोर आणून देतो. वा. आणि त्यामुळे शेवटी दुर्घटना सिव्हिल मध्ये कधीतरी तुम्हाला थोडंसं अग्रेसिव्ह व्हावं लागतं. व्हावं लागतं. बरोबर. त्याच्याशिवाय तुमच्याकडून वर्कमॅनशिप करून घेणं शक्य नाही होत. शक्य नाही. बरोबर. म्हणून त्या गोष्टी टेंटेटिव्ह थोड्याशा याच करायला पद्धतीने पाहिजे. हा. बरोबर. दुसरं तुमचा रेसिडेन्शियल होम्स मधला किंवा मोठा अनुभव आहे म्हणून तुम्हाला स्पेसिफिकली विचारतो, आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही मास्टर सुद्धा केलंय. तर बऱ्याचदा तुम्ही जेव्हा रेसिडेन्शियल करता प्रोजेक्ट, तेव्हा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं, की माझं थोडं बजेट कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये मला ते घर करून दे, आणि तुम्हाला तर ते क्वालिटी काम करायचं असतं. बरोबर. प्रत्येक इंजिनियरला असं वाटत असतं. तर क्वालिटी आणि बजेट या दोघांची कशी तुम्ही सांगड घालता? क्वालिटी आणि बजेटच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मी त्याच्यात 2 गोष्टी डिस्ट्रीब्यूट करून देतो. हम्म. एक म्हणजे तुमचं आरसीसी वर्क आणि दुसरं म्हणजे फिनिशिंग वर्क. बरोबर. तर कस्टमरला साधारणपणे बजेट आणि याच्या बाबतीत तर पहिली गोष्ट कन्व्हिन्स करावं लागतं, हम्म, हम्म. की बजेट हा विषय ठेवून तुम्ही घराला सुरुवात नका करू. बरोबर. मान्य आहे, बजेट शिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. हो. आणि एक अपर मिडल क्लास आणि मिडल क्लास लोकांशी रिलेटेड फील्ड मध्ये मी काम करतोय. बरोबर.
धुळे सिटीमध्ये तेवढाच प्रवर्ग मला मिळणार आहे. बरोबर. तो मिळाल्यानंतर काय होतं, एक कस्टमरला सांगणं फार गरजेचं आहे की तुम्ही स्टील या लेवलला आणलं पाहिजे, आरसीसी या लेवलचं केलं पाहिजे. बरोबर. एक रूम कमी बांधा, पण ती छान बांधा. चांगली बांधा. बरोबर. तुमचं फ्युचर एक्सपान्शन ठेवा. ज्या कस्टमरचा 2 बीएचकेचं रिक्वायरमेंट असेल, 3 बीएचकेची रिक्वायरमेंट असेल, त्यांना 2 गोष्टी आपण कमी सांगतो. पण आरसीसीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका. या बाबतीत मला कायमस्वरूपी गाईडलाईन द्यावी लागते. आणि नाही केली. माझ्या कस्टमरांनी पण त्या गोष्टीची जाणीव केल्यानंतर त्यांनी नाही केली. आणि ते एक साधारणपणे कोणताही माणूस असा विचार करेल की एखाद्या इंजिनियरने किंवा त्या फील्ड मधल्या त्या डॉक्टरने आपल्याला सांगितलं ही गोष्ट आपल्याला केल्यावर घातक ठरू शकते, तर ते शक्यतो कोणी करत नाही. म्हणून मला असं वाटतं की आरसीसी वर्क जे आरसीसी आणि ब्रिक वर्क याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. बरोबर. फिनिशिंग वर्क मध्ये तुम्ही फ्लोरिंग, घराचे कर्टेन्स, फर्निचर हे चेंज होतात, नंतर चेंज करू शकतो आपण. घर रिनोव्हेटही करतो आम्ही, घर बरेचसे रिनोव्हेट करतो, ते चेंज होत राहतात. पण बिल्डिंग कधी चेंज होऊ शकत नाही. बरोबर. दुसरा पुढचा प्रश्न आणखी एक असा आहे की तुम्ही आता जसं सुरुवातीला सांगितलं की या फील्डमध्ये तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, तर येणाऱ्या काळात पुढच्या 10-15 वर्षांमध्ये तुम्हाला काय स्कोप इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये दिसतो? सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप तर जोपर्यंत माणूस म्हणजे जगात बर्थ सिस्टीम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग चालू आहे, काही प्रश्नच नाही. व्हेरी गुड. प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो. बरोबर. लहान असतात तेव्हापासून त्यांचे छोटे छोटे स्वप्न राहतात, आई वडिलांकडून बघितलेले असतात, कुठे बघितलेले असतात. बरोबर. तर म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप हा कायमस्वरूपी राहणार आहे. फक्त त्यात काळजी घेण्याची गोष्ट अशी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग बिल्डिंग पुरता लिमिटेड नसून एक माणसाच्या जन्मापासून बरोबर त्याच्या शेवटपर्यंत. फॉर एक्झाम्पल जन्माच्या वेळी त्याचं कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जन्म होतो, त्या हॉस्पिटलमध्ये जन्म होतो, त्याच्या आधी ट्रीटमेंट होते, म्हणजे जन्माच्या आधीपासून. त्याच्यानंतर डे टू डे लाईफ सगळी सिव्हिल बिल्डिंग्स मध्ये जात आहेत, रस्ता वापर होतो, ब्रिज वापर होतो, सगळं होतं. फक्त एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं रोड डेव्हलपमेंट आजच्या तारखेला जी शासनाने हातात घेतली आहे तीच खरी डेव्हलपमेंटसाठी महत्वाची आहे. अगदी बरोबर. रेल्वे प्रोजेक्ट, रोड प्रोजेक्ट हे फार महत्वाचे आहे, कारण की पब्लिक कम्युनिकेशन जेव्हा वाढेल तेव्हा रोड ट्रॅफिक कमी होईल. पब्लिक कम्युनिकेशन जर वाढलं नाही तर रोड ट्रॅफिकला लिमिटेशन आहे, रोड देण्याला पण लिमिटेशन आहे. लोक मग त्याच्यामुळे ते कव्हर होणार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वाढलं पाहिजे, हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरं तुम्ही सांगितलं आता या क्षेत्रामधला स्कोप, तर मग आता जे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येत आहेत किंवा तुमचे ज्युनियर्स येतील असं म्हणा, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एक महत्वाचा, या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हटलं तसं स्कोप भरपूर आहे, पण येताना या गोष्टी घेऊन या, तुम्हाला सक्सेस नक्की आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग इतकं वास्ट आहे की त्याला सांगायचं, एक्सप्लेन करायचं म्हटलं तर जसं की मी रिअल इस्टेट मध्ये काम करेल किंवा मी कन्सल्टंट म्हणून काम करेल. बरोबर. गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज असताना त्यांना गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्याबाबतीत पण मी बऱ्याच वेळा गाईडलाईन करत असतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना केली पण आहे. मी एक छोटासा जॉब मध्यंतरी केला होता. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्याला मी लेक्चरर होतो. माझे विद्यार्थी काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, काही डेप्युटी इंजिनियर आहेत. आजही ते मला कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असतात. ते म्हणतात की सर तुम्ही शिकवलेल्या गोष्टी आम्हाला आजही लक्षात आहेत. पण एक नवीन सिव्हिल इंजिनियर जर बनायचं असेल त्याला पॅशनेट असायला लागेल. त्याला पॅशनेट असायला लागेल त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी. तर ते इथं क्रिएट करण्यासारखं खूप आहे. बरोबर. इथं क्रिएट करण्यासारखं खूप आहे. जर आपण छोटीशी थिंकिंग घेऊन आलो की फक्त आपण इंजिनियर होणार, कुठेतरी नोकरीला लागणार. बरोबर. इंजिनियर इज फॉर क्रिएशन. तुम्ही आता म्हणाला, नॉट फॉर इन्कम. खरंय, इन्कम तो हा नाहीये. बरोबर. दुसरं, तुम्ही आजवर आता 90-100च्या जवळपास प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले, तर मग मी विचारेन की तुम्हाला स्वतःचा, आता तुम्ही स्वतः जसं बोलला तसं की एक क्रिएशन फील्ड आहे, पैसा हा त्याच्या बरोबर जोडीने येतो, तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की ज्यामध्ये पैसे तर मिळाले पण त्याबरोबर आनंद, समाधान, अभिमान वाटला स्वतःचा की अरे हा प्रोजेक्ट माझ्या हातनं झाला, मी काहीतरी वेगळं याच्यात केलंय? तर असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का एखादा आतापर्यंत पूर्ण केलेला? आहेत. तर रिसेंट म्हणायला घेतलं तर आता मी तामसवाडीला एक पीएससी बिल्डिंग बनवली. शासकीय बिल्डिंग होती. शासकीय काम म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा कन्सेप्ट असा असतो की शासकीय काम म्हणजे काहीतरी एक कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या प्रॉफिटसाठी ऍडजस्टमेंट करून बनवलेलं बिल्डिंग. पण ती बिल्डिंग आजही तिथं आहे. आता जस्ट आम्ही हँडओव्हर केली ती गव्हर्नमेंटला. पण ती बिल्डिंग आजही गेलं तरी कोणीही म्हणणार नाही ही गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे. ती एकदम छान बिल्डिंग बनवली आम्ही. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, अगदी छोट्या सॅनिटरीज पासून तर इलेक्ट्रिफिकेशन, लाईट्स सगळे प्रॉपर सिलेक्ट करून चांगल्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न केला. कारण की आपण शेवटी
एक हेल्थ सर्व्हिस देताना आपण नको कमी पडायला. बरोबर. सेकंड रेसिडेन्शियल मध्ये बघायला गेलं तर मी ना थर्मल प्रूफ बिल्डिंग बनवली एक. अरे वा. बर. एक किरण मोरे म्हणून कस्टमर होते आमचे. बर. धुळ्यात हीटचं प्रमाण बरंच आहे. हो. उन्हाळ्यात टेम्परेचर 44, 45 बरोबर. कॉन्स्टंट आहे. टेंटेटिव्ह अबोव्ह 40 चालू, म्हणजे 40 हे कॉन्स्टंट आहे आणि 2-3 दिवस प्लस मायनस असतं. बरोबर. तर या टेम्परेचर मध्ये घरात राहण्यासाठी एवढं कूलर सिस्टीम याच्यावर खर्च करणं, हे करणं, त्याच्यापेक्षा मी ना थर्मल इन्सुलेशन देऊन बिल्डिंग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ती सक्सेसफुली अगदी मी 2016 त्यांना कम्प्लिशन दिलं. उन्हाळ्यात आज ते पंख्याखाली आरामात राहू शकतात. साधारणपणे टेम्परेचरचा किती डिफरन्स येतो? टेम्परेचरचा आम्ही प्रॅक्टिकली साईटवर चेक केला असताना 3 ते 4 डिग्रीचा टेम्परेचरचा फरक पडलेला आहे. आणि तो 3 ते 4 डिग्रीचा टेम्परेचरचा फरक इतका मोठा आहे की तुमचा 36 आणि 40 याच्यामध्ये खूप फरक आहे. 4 डिग्री बोलताना सोपं वाटतं किंवा एक कन्सिडरेबल नाही वाटत. एक्सपिरियन्स करताना फील करताना फार फील होतं. बरोबर. दुसरं तुम्ही सांगितलं कन्स्ट्रक्शन मध्ये जसं की सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे पार्ट आहेत. तुम्ही जसं मगाशी बोललात त्याप्रमाणे. तर स्टील निवडताना काय पॅरामीटर्स चेक केले पाहिजेत किंवा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता साधारणपणे स्टील विकत घेताना की हे असेल तर हे चांगलं स्टील आहे किंवा हे बघितलं पाहिजे जनरली स्टील कुठलंही घेताना? बघा, आता एक जनरल कन्सेप्ट करताना तर मी टेक्निकली तर काही जास्त डीप मध्ये जात नाही. पण इन शॉर्ट मला असं वाटतं की मालकांनी ना जे वेल एक्सपिरियन्स लेबर आहेत किंवा आमच्याशी बोललं किंवा साईटवर वेल एक्सपिरियन्स लेबरशी बोललं, एक बार बेंडिंग करताना त्यांना डक्टिलिटी मध्ये लगेच चेक होतं. अगदी म्हणजे न शिकलेला माणूस ज्याने 10-15 वर्ष बिल्डिंग वर काम केलेलं आहे तो सांगतो की स्टील कसं आहे. बरोबर. एकदम सोप्या भाषेत सांगायला म्हटलं, बेंडअप व्हायला इझी होतंय ते स्टील चांगलं. स्मूथली इझी होतंय. त्याच्यानंतर साईटवर स्टील बरेच दिवस पडू नये. त्याच्यानंतर त्याचा जो वरचा लेअर आहे, ज्याला मी पूर्ण तुम्हाला एकदम शॉर्टकट म्हणजे कस्टमरला समजेल या भाषेत सांगतो. बरोबर. वरचा जो लेअर आहे त्या लेअरमुळे तुम्हाला जंग लागला नाही. बरोबर. त्याचं कोटिंग कसं आहे या हिशोबाने लगेच लक्षात येतं. 1-2-3 दिवसात लगेच मालकाला लक्षात येतं की कसं काय आहे. बरोबर. नंतर रिबार, त्याच्यावर जे रिबार सेक्शन्स फिरवलेले असतात ते सेक्शन्स कसे फिरवलेत, अलॉंग फिरवलेत, अक्रॉस फिरवलेले आहेत, असे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर. टेक्निकल गोष्टी तर आपण ऑन पेपर घेऊ शकतो. बरोबर. कोणत्याही कंपनीकडून घेऊ शकतो. बरोबर. हे झालं स्टील बद्दल. तर आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का यापूर्वी किंवा आयकॉन स्टीलचा काही अनुभव वगैरे तुम्हाला? आयकॉन स्टीलचा माझा आता जवळपास एक 3 वर्षापासून कंटिन्यू मी आयकॉन स्टीलच वापरतो. व्हेरी गुड. तर मग आयकॉन स्टील बद्दल पण सांगाल? राठी सरांची कधी भेट झाली असेल तर त्यांच्याबद्दल पण सांगाल किंवा त्यांचा स्टाफ, कॉस्ट, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी याबद्दल पण ऐकायला आवडेल. आयकॉन स्टीलच्या बाबतीत प्रॉपर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बघितलं. मग माझा जो डीलर आहे त्याला विचारलं की याच्या बाबतीत टेक्निकल स्पेसिफिकेशन कोण देऊ शकेल. मग आयकॉन स्टीलचे इंजिनियर आले माझ्या ऑफिसला. बरोबर. एक प्रश्नावली थोडीफार कसं काय हे ते सगळ्या गोष्टी झाल्या. फिक्स लेंथ 6 mm मध्ये तुमचं क्रिएशन आहे का, इथून माझी पहिली सुरुवात. कारण की 6 mm मध्ये ना सहजासहजी क्रिएशन नाही करत. तर तिथून एक कंपनीचं स्टँडर्डायझेशन आपल्याला एक थोडंसं लक्षात येतं. कंपनी जरी मोठी असली तरी आपण छोटे खाणे आपण आपली पडताळणी केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. त्याच्यानंतर मग स्टीलच्या बाबतीत प्रॉपर त्यांनी इंजिनियर लोकांनी पण खूप चांगली गाईडलाईन दिली आयकॉनचे. साईटवर वापरलं. साईटवर पहिल्या दिवशी ज्यावेळी स्टील उतरलं मी स्वतः तिथं थांबलो. एरवी बऱ्याच वेळा कधी 2-2-3 दिवसात जाणं होतं, पण स्टील पहिल्यांदा आल्यानंतर मग ते नवीन स्टील आहे आपण वापरतोय. मग त्याच्या छोट्या छोट्या बार बेंडिंग पासून, कटिंग पासून, कटर मशीनची प्लेट पासून कसे क्रॉस सेक्शन कसे आले या सगळ्या गोष्टी बघितल्या. बरोबर. या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर मला वाटलं की एक चांगली वस्तू आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झाली. खूप दिवसानंतर झाली खरंच. आणि वेगवेगळे स्टील आपण ट्राय पण केले. पण आयकॉन मला सुटेबल झालं, मला आवडलं, त्याची क्वालिटी आवडली, वर्किंग आवडलं, म्हणून मी ते कंटिन्यू ठेवलं. सो हे होते इंजिनियर मुकेश परदेशी सर आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत आपले स्वतःचे अनुभव सांगितले. त्यांनी आजवर केलेल्या कामाचे अनुभव सांगितले. पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाक्य वाटलं ते म्हणजे त्यांनी सांगितलं की एक इंजिनियर म्हणजे एका मध्यमवर्गीय माणसाच्या घराचं स्वप्न रंगवणारा माणूस असतो. ते क्रिएटिव्ह फील्ड आहे, त्यामुळे त्या स्वप्नात तुम्ही किती रंग भरता त्याप्रमाणे तुमचं कामाला तुम्हाला समाधान देतं आणि ज्यांच्यासाठी काम करताय त्यांना सुद्धा ते समाधान मिळतं. तर तुम्ही आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत
याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. नक्की नक्की आभारी आहे धन्यवाद. त्यांनी थँक्यू. वेळ दिला मला आणि माझे स्वतःचे काही मत काही विचार मांडायला मुभा मिळाली मला. आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.